ज्या माऊलीनं 9 महिने पोटामध्ये वाढवलं, ज्यांच्या रडण्यावरती ती जागी व्हायची, आज त्याच माऊलीनं आपल्या पोटच्या गोळ्यांवरती धारदार शस्त्र उगारलं. ही घटना ऐकून देखील आपल्या काळजाचा ठोका चुकतो. पण ही घटना खरी आहे. पांढऱ्या शुभ्र फरशीवरती सांडलेलं ते रक्त आणि त्याच फरशीवर बसून रडणारी आई. नेमकं असं काय घडलं की एका आईनं आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरला आणि 13 वर्षांच्या लेकीवरती देखील चाकूने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना नक्की कशी घडली हेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. मित्रांनो, आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं दुसरं नाव. पण पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं या शब्दालाच काळं फासलेलं आहे. सोनी संतोष जायभाय असं आरोपी महिलेचं नाव आहे. मूळ नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुक्याची ही महिला नोकरीनिमित्त पती आणि सोबतच 2 मुलांसोबत वाघोलीमध्ये राहत होती. मंगळवारी सकाळी पती कामासाठी म्हणून घराबाहेर पडला आणि त्याच वेळेत या आईनं काळजाला चिरून टाकणारं असं एक कृत्य केलं. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामधून की मग आणखी काही वेगळ्या कारणातून तिनं आपल्या दोन्ही लेकरांना संपवण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. आधी तिनं आपल्या 11 वर्षांच्या मुलाचा थेट गळा चिरला आणि त्यानंतर 13 वर्षांच्या धनश्रीवरती चाकूने अनेक वार केले. धनश्री गंभीर जखमी झाली. मुलांचा आक्रोश पाहून शेजारी धावले. दार उघडताच जे दृश्य दिसलं ते दृश्य अंगावरती काटा आणणारं होतं. फरशीवरती रक्ताचा सडा पडला होता. एक मृत मुलगा आणि गंभीर जखमी मुलगी आणि त्यांच्या शेजारीच बसलेली होती त्यांचीच आई. ज्या मुलांना 9 महिने पोटामध्ये वाढवलं, ज्यांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिली, त्याच मुलांच्या रक्तामध्ये हात रंगवणं हे कुठल्या वेदनेमधून, कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये केलं गेलं असेल. मित्रांनो, या घटनेमध्ये एक निरागस मुलाचा जीव गेला आणि एक मुलगी मृत्यूशी झुंज देतीये. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव का मग अनैतिक संबंध खरंच एखाद्या आईला इतकं टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडू शकतं का? की यामागे आणखी काही भयंकर असं सत्य दडलेलं आहे? हे सगळं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जसं जसं समोर येईल तसं तसं जाणून घेणारच आहोत. आणि मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच अशाच धक्कादायक सत्यकथा जर तुम्हाला पाहायच्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा सत्य घटनेसोबत.